नमस्कार मंडळी, मी नाशिककर या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण नवरात्र विशेष उपवासाची खीर बनवणार आहोत। चला तर मग बघूया कशी बनवायची ते। खीर बनवण्यासाठी मी 250 ग्रॅम एवढे रताळे घेतले। स्वच्छ धुवून कपड्याने पुसून त्याची साल काढून घेऊया। साल काढून झाल्यानंतर चाळणीवर रताळे शिजवून घेऊ। कढईमध्ये थोडे पाणी टाकून वरतून चाळणी ठेवून रताळे वाफवून घेऊ। तुम्ही स्टीमरमध्ये पण वाफवून घेऊ शकता। मंद आचेवर 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घेऊ। रताळे शिजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये 1 चम्मच तूप घालून घेऊया। तूप गरम झाले की बदाम आणि काजूचे तुकडे घालून घेऊया। हलकेसे लालसर होईपर्यंत परतून घेऊ। तुम्हाला बदाम आणि काजू आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल। तुमच्याकडे उपवासाला हिरवी इलायची चालत असेल तर तुम्ही 2 ते 3 यात घालू शकता। आवडत असल्यास ओल्या नारळाचा किस घालू शकता किंवा सुकलेल्या नारळाचा किसही घालू शकता। 1 मिनिटापर्यंत काजू आणि बदामाचे काप आपण परतून घेतले। हलकासा लालसर कलर झाला की त्यात आपण दूध घालून घेऊया। तुम्हाला जर काजू बदाम क्रंची हवे असतील तर तुम्ही ते बाजूला काढून घेऊ शकता, त्यानंतर दूध घाला। 1 लिटर दूध घेतले तर 3 पाव दूध शिल्लक राहील एवढे आटून घेऊया। 10 ते 15 मिनिटांनंतर रताळे आपले चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता रताळे आपली छान मऊसूत शिजलेली आहे। रताळे दुसऱ्या भांड्यात काढून चुरून घेऊ। रताळे खूप जास्त बारीक नाही करायचे, नाही तर खीरीची चव पिठूळ लागते। रताळी छान वाफवल्यामुळे अगदी अर्धा मिनिटाच्या आत ते चुरून होतात। दूधही 10 ते 12 मिनिटांसाठी उकळून झाले की त्यात चुरलेले रताळे घालून घेऊया। रताळे घालून छान असे मिक्स करून घेऊ। दूध आटून घेतल्यामुळे खीर चवीला छान होते। रताळे डायरेक्ट पाण्यात न शिजवता वाफवून घेतले तर रताळ्याची चव अधिकच वाढते। पाण्यात रताळे शिजवले तर ते चवीला पानसट लागतात। खीर 7 ते 8 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर उकळून घेऊ। तुम्ही यात साखरऐवजी गूळही घालू शकता। तुम्ही जर गुळाचा वापर करत असाल तर खीर गार झाल्यावर गूळ घाला। मी इथे 2 ते 3 चम्मच साखर घालून घेतली। साखर घालत असताना अंदाजाने घाला, कारण रताळे चवीला गोड असतात। खीर गरम असताना पातळ वाटत असली तरी ती गार झाल्यानंतर तिला दाटसरपणा येतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।